नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर लाडकी बहीण योजनेविषयीच्या बऱ्याच बहिणींच्या खूप अडचणी आहेत आणि ह्या अडचणी अजूनही दूर झालेल्या नाहीत. खूप बहिणींचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि अशा प्रश्नाचं उत्तर एकाच व्हिडिओत देणं पॉसिबल नाही. त्यासाठी आजचा व्हिडिओ इथे घेतलेला आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा, कारण माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओला शेअर करत चला. चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला. लाडकी बहीण योजनेच्या खात्रीशीर आणि 100% महत्त्वपूर्ण बातम्या आपल्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहेत. बऱ्याच बहिणींच्या कमेंट होत्या की ताई, एरर हा कशामुळे येतो? हा आधार कार्ड क्रमांक ई-KYCच्या दुरुस्तीत नाही, हा आम्हाला एरर येत आहे. असा मेसेज कोणत्या लाडक्या बहिणींना येतो याविषयी सविस्तर माहिती द्या. तर मैत्रिणींनो, एरर हा ज्यांनी KYC केलेली नाही किंवा ज्यांची KYC झालेली आहे आणि ती यशस्वीरित्या झालेली आहे त्यांना अशा प्रकारचा मेसेज येणार आहे. कारण आता सध्या जे पोर्टल सुरू आहे ते ई-KYC दुरुस्तीचे पोर्टल सुरू आहे. ज्यांनी अजूनही KYC केलेली नाही त्यांच्यासाठी ही KYCचे पोर्टल बंद आहे. परंतु सगळ्या बहिणी ह्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जातात आणि आधार कार्ड क्रमांक टाकून बघतात. कॅप्चा भरून मी सहमत आहे, OTP पाठवा असं सगळी माहिती भरून देतात आणि तेव्हा त्यांना असा एरर दाखवतो. तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकतर KYCच केली नाही म्हणून तुमचं दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव नाही, किंवा तुमची KYC ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे म्हणून ई-KYCच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नाव नाही. तर याचा अर्थ असा होतो. म्हणून काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण ज्यांची ई-KYC चुकलेली आहे त्यांचंच नाव या लिस्टमध्ये आहे आणि त्यांची दुरुस्ती होणार आहे. त्यामध्येही ज्या बहिणींनी ऑप्शन निवडताना चूक केलेली होती आणि ऑप्शन निवडताना होय किंवा नाही ऑप्शन निवडलेलं होतं, त्यांची KYC दुरुस्तीची पद्धत इथे सुरू आहे. मग ज्या बहिणींनी आतापर्यंत एकदाही KYC केली नसेल त्यांना हा असा एरर येईल आणि ज्या बहिणींची KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली असेल त्यांनासुद्धा असाच एरर येणार आहे. हे दोन प्रश्न इथे आपले क्लिअर झालेले आहेत. मग ज्या बहिणींनी अजून KYC केलेली नाही तर त्यांनी KYC कधी करायची? तर सध्या पोर्टल बंद आहे आणि आपली शासनाला वारंवार विनंती सुरू आहे, पोर्टल जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमची KYC होईल. काळजी करायची गरज नाही, कारण जून-जुलैमध्ये पोर्टल आणखी सुरू होणार आहे. ज्या बहिणींनी KYC केलेली आहे त्यांनासुद्धा परत KYC करावी लागणार आहे. वर्षातून एकदा सगळ्या पात्र बहिणींना KYC करावी लागणार आहे. त्यामध्ये जर एडिटचं ऑप्शन आलं तर तुमचीसुद्धा KYC होईल आणि तुम्हीसुद्धा पात्र व्हाल आणि तुम्हालासुद्धा तुमचा लाभ मिळेल. कारण तुम्ही पात्र महिला आहात, केवळ KYC न केल्यामुळे तुम्ही अपात्र झालेले आहात. त्यामुळे तुम्हाला आता 3-4 महिने तरी वाट बघावी लागणार आहे. परंतु तुमची KYC चुकली असेल आणि तुम्ही दुरुस्ती करायला जात असाल तेव्हा तुम्हाला असा एरर येत असेल तर परत आणखी वेबसाईट ओपन करून आधार कार्ड नंबर टाकून बघा, कारण तांत्रिक अडचण असू शकते. पुन्हा KYC दुरुस्ती करून बघितल्यावर ती नक्की होणार आहे. जर तुमचं KYC चुकलेलं असेल तेव्हाच तुमची दुरुस्ती होईल. कधीकधी तांत्रिक अडचण असल्यामुळे सुद्धा एरर दाखवत असतो. म्हणून तुम्ही तुमची KYC दुरुस्तीची जर प्रोसेस असेल तर ती करून बघा, नक्की सक्सेसफुली होईल. मैत्रिणींनो, बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा. तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण बातमी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.